नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2 च्या अंतर्गत शेळी गट अनुदान म्हणजेच की आता 75% अनुदानावर शेळी गट या लाभार्थ्यांना मिळणार आहे फायदा. म्हणजेच की आता राज्यातील 21 जिल्ह्यांमधील 7201 पेक्षा जास्त गावांमध्ये राबवली जाणारी एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजेच की नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना म्हणजेच की प्रकल्प व संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अर्थात म्हणजेच की 2.0 योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी भूमिहीन शेत मजुरांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. ज्यांच्यामध्ये आता शेळी गट 75% अनुदानावरती अर्थात म्हणजेच की 36,239 रुपये एवढा अनुदान देऊन 4 शेळ्या 1 बोकड अशा प्रकारे लाभ दिला जातोय. या अंतर्गत पोखराच्या अंतर्गत निवड केलेल्या गावांमधील भूमिहीन कुटुंबातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. विधवा महिला, परिपक्वता महिला, घटस्फोटित महिला किंवा भूमिहीन कुटुंबातील जे काही व्यक्ती असतील अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जातो. हीच योजना नेमकी कशा प्रकारे राबवली जाते, अर्ज कुठे करायला जातो, सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. की नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 हा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे. NDKSP च्या पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अर्ज भरण्याची सुरू प्रक्रिया चालू झालेली आहे. शेतकरी फार्मर आयडी नुसार आपला आधार लॉग इन करू शकता. तो यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून महाविस्तार ॲप लॉन्च करण्यात आलेले आहे. महाविस्तार यांच्यामध्ये माध्यमातून देखील शेतकऱ्यांना यांच्यामध्ये अर्ज करता येतो. राबवल्या जात असताना शेतकऱ्यांसाठी अनेक योजना म्हणजेच की व्यतिरिक्त सुद्धा भूमिहीन कुटुंब गावातील यांच्यामध्ये यांच्या रोजगार मेळावा अनुषंगाने ही एक राबवण्यासाठी घेण्यात आलेली आहे. शेळी पालन गट यांच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर 4 शेळ्या 1 बोकड अशा प्रकारे गट या ठिकाणी दिला जातो. म्हणजे लाभार्थ्यांची निवड करत असताना भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती, विधवा, परिपक्वता, घटस्फोटित महिला म्हणजे घटकांसाठी पात्र असणार आहेत. एका कुटुंबातील एकच लाभार्थ्याला या लाभ दिला जाणार आहे. कुटुंबातील अन्य सदस्यांनी इतर कोणत्याही शासनाच्या योजनेमधून लाभ घेतला नसावा अशी एक अट आहे. भूमिहीन कुटुंबातील लाभार्थी हा भूमिहीन असल्याबाबतचा एक तहसीलदार भूमिहीन लाभार्थी प्रमाणपत्र आवश्यक आहे. व विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटित महिला जर असतील तर त्यांना सक्षम प्राधिकरणाच्या माध्यमातून एक प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे. म्हणजेच की त्या घटस्फोटित असल्यास त्यांना अशा प्रकारचे लाभार्थ्यांना म्हणून पात्र राहणार आहे. व 4 शेळ्या 1 बोकड या ठिकाणी दिला जाणार आहे. म्हणजेच की शेळ्यांचा 3 वर्षाचा विमा उतरवणं बंधनकारक राहील आणि या सर्व गटाला 75% अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे. व बोकडची किंमत आणि शेळ्यांची विमा अशा प्रकारे मिळून 48,319 रुपये खर्च आहे. 75% म्हणजेच की 36,239 रुपये या प्रमाणामध्ये अनुदान दिलं जाणार आहे. शेळीची किंमत याचप्रमाणे 8,000 रुपये, बोकडाची किंमत 10,000 रुपये व किमतीची यांच्यामध्ये निश्चित करण्यात आलेली आहे. उस्मानाबादी संगमनेरांसाठी 36,239 रुपये अनुदान, तर स्थानिक जातींच्या शेळ्यांसाठी 27,610 रुपये एवढं अनुदान यांच्यामध्ये दिलं जाणार आहे. शेळ्या संगोपनासाठी भूमिहीन लाभार्थ्यांकडे सुद्धा थोडीशी जागा निवारा असणं गरजेचं आहे. म्हणजेच की आता पुन्हा यांच्यामध्ये अहिल्यादेवी मेंढी शेळी विकास महामंडळ यांच्याकडून लाभार्थ्यांना शेळी गटाची खरेदी करावी लागणार आहे. व शेळीची खरेदी प्रक्रिया शेळी समितीच्या उपलब्ध करणे बंधनकारक राहणार आहे. वाहतुकीचा गटाचा जो काही खर्च असेल तो लाभार्थ्यांना करावा लागणार आहे. व खरेदी केलेल्या शेळ्यांना टॅगिंग करून त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवरती करणं बंधनकारक राहणार आहे. अशा प्रकारे बरेच साऱ्या अटी लाभार्थ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक दुरुपयोग केला जाऊ शकतो, म्हणून हमीपत्र बंधनकारक केलेलं आहे. म्हणजेच की आता शेतकऱ्याला आधारच्या माध्यमातून लॉग इन करावं लागणार आहे. फार्मर आयडीला आपल्या म्हणजेच NDKSPच्या पोर्टलवरती फार्मर आयडी नाही तर शेतकरी फार्मर आयडी नाही तर त्या ठिकाणी शेतकऱ्याला आधार लॉग इन करावं लागणार आहे. यांच्यामध्ये जमीन निरक असणार आणि महाविस्तारच्या या माध्यमातून लॉग इन केल्यानंतर सुद्धा शेळी गट या योजनेचा लाभ दिला जाऊ शकतो. कागदपत्रासह म्हणजेच की आपण या योजनेचा लाभ या ठिकाणी घेऊ शकतो. धन्यवाद.